हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. हा व्हिडिओ कालचा म्हणजे सोनू पडला ना, तर त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. सलग 2 दिवस वादळ झाले आणि आता हे रात्री वादळ झाले बघा. भरपूर असं म्हणजे झाड तर कोलमडलेच. काल कसं तरी आम्ही बांधून ठेवलेलं हे पण झाड बघा बांधून ठेवले, पण जे छोटं मोनू होता ना तर तो पूर्ण कोलमडला आहे. आणि आता परत एकदा आम्ही तसंच बांधून घालणार आहे. बघूया कसं काय काय होतं आहे ते. पुढं सगळं तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. अशी अवस्था बघून ना खरंच खूप मनाला वाईट वाटतं. अगदी मुळीसहित उन्मळला आहे तो आणि भरपूर असा पालापाचोळा वाऱ्यामुळं सगळं अंगणामध्ये भरले. लॉनमध्ये सुद्धा भरपूर असे नारळ पडलेले आहेत. तर हे सगळं मला आता स्वच्छ करायचं आहे आणि सकाळचंच टायमिंग आहे बघा, 7:30चं टायमिंग आहे. आणि आता हे सगळं आवरून घेते. हे झाड परत एकदा आता मला उचलून असं हे वरती गेटला लावून ना असं थोडंसं आधार देऊन हे टेकूनच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर हे किती दिवस टिकणार काही माहीत नाही, पण असंच आता हे थोडंसं ना इथं भिंतीचा आधार घेऊन मी आता उभं केलं आहे. बघूया ह्याला थोडंसं. सोनू मोनू ही झाडं लावून जवळजवळ 2.5 वर्ष झालेली आहेत. दोन्ही एकाच वयाचे आहेत, पण थोडीशी कमी जास्त उंची वाढलेली आहे. सूर्यप्रकाश जसा कमी जास्त मिळतोय ना, तर त्या पद्धतीनं त्यांची वाढ झालेली आहे. आणि खरंच खूप छान अशी अंगणाला शोभा होती, घराला शोभा होती ह्या झाडांची. आणि आता कुठंतरी वाईट वाटतंय की एवढी मोठी झाडं झाली आणि आता ती उन्मळून पडलेली आहेत. कशी तरी तात्पुरती उभा राहिलेली आहेत, पण ती शाश्वती नाही आहे की आता अजून उन्हाळी पाऊस पडणार, त्यानंतर पाऊस वादळ वारा हे सतत चालू राहणार आहे जूनपासून तरी. आणि त्यामध्ये ही झाडं टिकणार नाहीत हे कुठंतरी आता मनाला पटलं आहे. त्यामुळे विचार करते की ही झाडं काढून दुसरी त्या ठिकाणी छान मजबूत अशी कुठली तरी झाडं आपण लावूया. निघून जातो पटकन आणि समजतच नाही ते. लॉनमधली साफसफाई झाली आणि अजून बाकी इकडचे आहे कट्टा पायऱ्या वगैरे सगळं. आणि इथं हे झाड मी बघत होते कसं व्यवस्थित तिथं ठेवता येईल वगैरे, म्हणजे भिंतीला चिकटून. तर हे आत्ता तर तात्पुरतं उभं आहे, पण कधी पडणार आहे हे काहीच सांगता येत नाही. बघूया आता अजून काहीतरी करायचं त्याच्यासाठी. आणि इथं मी कट्टा पायऱ्या वगैरे सगळं झाडून घेते, कारण भरपूर अशी धूळ घाण आणि पालापाचोळा, झाडांची पानं भरपूर जास्त वादळ झालं होतं, त्यामुळे सगळी ही घाण पसरलेली होती. संध्याकाळी तर काही करणं शक्यच नव्हतं. सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित डीप क्लीन करणं गरजेचं होतं, कारण सलग 2 दिवस झाले वादळ वारा आणि पाऊस हे सत्र चालूच आहे. आणि आता हे कोरडं झाल्यानंतर मी हे सगळं झाडून काढायला घेतले. सकाळी सकाळी जर लवकर घेतलं असतं ना, तर जे पानं वगैरे असतात ना, तर ती पाण्याला चिकटून बसलेली असतात. आणि त्याने आता म्हणजे क्लिनिंग वगैरे आवरले. आता देवपूजेसाठी फुलं काढायची आहेत. आणि या जास्वंदीच्या झाडाला खूप छान अशी फुलं यायला लागलेत, मस्त अशी. आणि कुंद्यालासुद्धा ना थोडी थोडी फुलं यायला लागलेत. आणि हा मनी प्लांट लावायचा आहे. भरपूर नारळ, कैऱ्या मी रात्रीच आत ठेवलेल्या, कारण समोर झाड आहे आणि भरपूर कैऱ्या पडलेल्या वाऱ्यामुळं. आत्ता सगळं क्लिनिंग आवरले. जवळजवळ मला अर्धा तास तरी गेला आहे. आता थोडंसं दमायला झालं, घाम वगैरे आला आहे. 5 मिनटं झोपाळ्यामध्ये बसावं म्हटलं, आणि त्यानंतर मग रुटीनची कामं आपली रोजची सुरू होती. झाडं दोन्ही पण अशी ना मुळीपासून हल्लेत, त्यामुळं आता माहीत नाही काय करायचं. त्याला थोडंसं आधार द्यायचा, दोरीनं बांधून वगैरे घालायचं. 2 दिवसाच्या वादळामुळे ती झाडं पूर्ण मुळीपासून हल्लेत. आणि ते छोटं झाड आहे ते तर पूर्ण म्हणजे असं पडलंच होतं खाली. अक्षरशः मला ते बघितल्यावर ना डोळ्यात पाणी आलं, कारण एवढी छोटी झाडं मी लावलेली. आणि रोज त्यांच्यावरनं हात फिरायचा. असं बाहेर आलं ना की झाडांवर हात फिरल्याशिवाय राहायचं नाही.
शोभा आहे झाडं म्हणजे घराची. चला आता सकाळचे 8-8:30 वाजत आले असणार आहेत. सगळं हे आवडेपर्यंत मला भरपूर वेळ गेला आहे, कारण काल रात्री पण झोपायला उशीर झाला होता. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनलवर तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रिसेंटली मी जे हेअर डोनेशनचा व्हिडिओ टाकला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पाहू शकताय. आणि आता आपले सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.